श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 पौर्णिमा असतात. या 12 पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तर या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते. आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते, तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा ही 21 जून 2024 रोजी आहे. तर बघा, यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, यंदाची वटपौर्णिमा ही शुक्रवार 21 जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा तिथी 21 जूनला सायंकाळी 7:32 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:38 ही तिथी समाप्त होणार आहे. म्हणून बघा, ही वटपौर्णिमा आपल्याला 21 जून शुक्रवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवाससुद्धा करतात. तर या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 शुभ मुहूर्त सुरू होणार आहे आणि तो 10:30 असणार आहे. आणि त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:23 सुरू होऊन तो दुपारी 2:07 असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये आपण सुवासिनींनी या वडाची पूजा आपण करू शकता. त्याचबरोबर बघा, वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या या कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे. याचसोबत वडाचे झाड हे 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगते. त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवांकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर बघा, या वटपौर्णिमेच्या पूजा आपल्याला कशी करायची आहे हे आपण आज जाणून घेऊ. तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला साडी परिधान करावी. त्यानंतर आपल्याला सोहळ्यात साजशृंगार करावा आहे. त्यानंतर बघा, वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करावे आणि त्यामध्ये ताटात फुले, कापसाची पोत, अक्षदा, हळदी, कुंकू, बत्ती, पांढरा दोरा, रेळ, मिठाई, आंबा यासाठी आपण ही फळे ठेवावीत. आणि ती जर फळे उपलब्ध नसतील तर आपण एक फळ घ्यावे, तो म्हणजे आंबा. त्याचबरोबर बघा, पांढरा दोरा घेऊन आपल्याला वडाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपण वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे देवाकडे प्रार्थना करावी आणि त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे देणे लिहून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला या वटपौर्णिमेचा आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्यानंतर विधिवत वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर बघा, या 2024मध्ये वटपौर्णिमा ही 21 तारीख आणि शुक्रवारी येणार आहे. तर ही वटपौर्णिमा आपल्याला 21 तारखेला साजरी करायची आहे आणि आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेचे हे व्रत करायचे आहे आणि आपल्याला वडाच्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे आणि त्या वडाच्या झाडाकडे आणि देवाकडे आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला ही वटपौर्णिमेची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.